एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे बुद्ध अहं वंदामी सर्वदा. भूतकाळातले, भविष्य काळातले आणि वर्तमानातले सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. अत्यंत श्रद्धापूर्वक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील अभिवादन करतो. आपणा सर्वांना प्रणाम वंदन करतो. आपण सातत्याने बुद्ध आगम किंवा बुद्ध लिटरेचरमध्ये 3 शब्द वारंवार ऐकतो. परियती, पटिपदा, पटिवेदन. तर हे शब्द काही जणांना माहीत असतील, काहींना, बऱ्याच लोकांना माहीत नसतात. तर परियती म्हणजे तत्वज्ञान, जे अखिल मानवताच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, सुख शांतीसाठी भगवंताच्या मुखातून निघालेले 84,000 धम्मस्कंद आहे. त्याचा संग्रह म्हणजे हा पाली आगम आहे. पाली आगमामध्ये आपणास कोणी विचारलं की किती ग्रंथ आहेत, आपण म्हणतो त्रिपिटक हा आमचा एक ग्रंथ आहे. परंतु तो एक ग्रंथ नसून 3 ग्रंथ आहेत त्रिपिटकामध्ये. 3 पिटक आहेत, पेटारे आहेत. ते सुत्त पिटक आहे, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. प्रत्येक पिटक पेटाऱ्यामध्ये विविध ग्रंथ संपदा आहे. जसं सुत्त पिटकामध्ये दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय असे 5 निकाय आहेत आणि 5 शेवटचा खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. धम्मपद, उदान, इति, उत्तक, सुत्त निपात, विमानवतू, पेतवतू, थेरगाथा, थेरीगाथे, जातक, निर्देश, पटी, संविधान, ग, अपदान, बुद्धवंश, चर्या पिटक इत्यादी इत्यादी. याचप्रमाणे सुत्त आणि अभिधम्म पिटक मध्ये देखील अभिधम्म 7 ग्रंथ आहेत आणि विनय पिटकामध्ये 5 ग्रंथ संपदा. या प्रकारे अथांग असं बुद्ध तत्वज्ञान हे आगम आहे, पाली आगम. यामध्ये जे तत्वज्ञान आहे आपण त्याला परियती म्हणतो. हे जीवनामध्ये अंगीकार केलं असता आपण त्याच्यावर चालायचंय. तर पुढची स्टेज आहे प्रतिपदा. प्रतिपद, प्रत्येक पाऊल उचलत आपण त्याच्यावर चालायचंय, अर्थात अंगीकार आणि आचरण करायचंय. याच पद्धतीने पटिवेदन. ज्यावेळेस आपण आगमचा अभ्यास करतो, पाली त्रिपिटकाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्या सगळं अंगीकार आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये शुद्ध चैतन्य जागृत होऊन आपण त्याचं आचरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस सील आपलं पुष्ट होत जातं. जसं जसं सील पुष्ट होतं तसं समाधीकडे वळतो. अर्थात प्रत्येक पाऊल आपण त्याचा अंगीकार करत पुढे पुढे जात असतो. सील सदाचाराने समाधी पुष्ट होते. समाधी पुष्ट झाल्यानंतर आपण प्रतिपदावरून प्रतिवेदन मध्ये येतो. अर्थात वेदना, प्रत्यक्ष ज्ञान, प्रज्ञा. आणि या प्रतिवेदन मध्ये विविध विपස්සना, विविध अनुस्मृती, स्मृती आहेत आणि आनापानसती आहे. यामधून आपणास 108 वेदना संवेदना कळतात. दुःखद संवेदना, सुखद संवेदना, अदुःखद आणि असुखद संवेदना अशा 108 प्रकारच्या विविध संवेदना आहेत. परंतु प्रत्येक संवेदनेमध्ये तटस्थ भावने जगणं, तर हे प्रतिवेदन आहे. तर या पद्धतीने आपण थोडक्यात बघितलं की प्रतिपदा काय आहे, प्रतिवेदन काय आहे आणि ज्यामध्ये परियती आहे. तर या 3 संकल्पना थोडक्यात आपण बघितल्या. सर्वांना आवडल्या असतील. सर्वांनी व्हिडिओ बघावा, लाईक करावा, शेअर करावा अशी विनंती. थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू.